श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. आगामी आर्थिक वर्षासाठी परभणी जिल्ह्यासाठी 311 कोटी तर हिंगोली जिल्ह्यासाठी 278 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी. परभणीच्या महापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल सय्यद काजी यांची निवड. आणि हिंगोली जिल्ह्यात पांगरा शिंदे इथं दुग्ध उत्पादन वाढीसाठी कर्ज वाटप मिळावा. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती. परभणी जिल्ह्यासाठी वर्ष 2026-27 साठी 311 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिली आहे. तसंच जिल्ह्याची स्थानिक गरज आणि प्राथमिकता विचारात घेऊन 294 कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी निर्धारित कालावधीत आणि नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. परभणी जिल्हा परिषदेच्या 54 आणि पंचायत समितीच्या 108 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या. जिल्हा परिषदेच्या एकूण 54 जागांपैकी भाजपनं 24, राष्ट्रवादी काँग्रेस 15, शिवसेना 5, ठाकरे गट 6, काँग्रेस 3 तर अपक्ष उमेदवारानं 1 जागा जिंकली. पंचायत समितीच्या एकूण 108 जागांपैकी भाजपनं 47, राष्ट्रवादी काँग्रेसनं 33, शिवसेनेनं 7, ठाकरे गटानं 9, काँग्रेसनं 6 तर 4 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. परभणीच्या महापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल सय्यद काजी तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटानं सर्वाधिक 25 तर काँग्रेसनं 12 जागा जिंकल्या. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणी इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. शिक्षण विभागाच्या वतीनं देशभक्तीपर गीतांवर सुमारे 2000 विद्यार्थ्यांनी यावेळी कवायती सादर केल्या. दरम्यान दिल्ली इथं झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातल्या उमेद अभियानाच्या महिला बचत गटाच्या वंदना भोसले आणि भाग्यश्री भिसे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सेलू तालुक्यातल्या नांदगाव शेतशिवारात वेठ बिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या तेलंगणा राज्यातल्या मजूर आणि बालकांची पोलिसांनी सुटका केली. प्रशासनामार्फत त्यांना आवश्यक मदत करण्यात आली. त्यानंतर संबंधित विभागांच्या समन्वयानं सर्व मजूर आणि बालकांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आलं. परभणी शहरातील प्रसिद्ध हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांचा वार्षिक उर्स उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संदलमध्ये सहभागी होत उर्सला सुरुवात केली. कोलकाता इथं जानेवारी महिन्यात झालेल्या 69व्या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परभणी जिल्ह्याच्या संघानं रौप्य पदकाची कमाई केली. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीनं चाचा नेहरू बालमहोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात शासकीय तसंच अशासकीय संस्थांमधल्या बालगृहातल्या बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना 2026-27च्या 278 कोटी 95 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही मान्यता दिल्याचं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 536 कोटी 55 लाख रुपयांच्या अतिरिक्त मागणीबाबत सादरीकरण केलं. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हिंगोली इथं मिनी सरस आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री 2026चं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी त्यांच्या पथकासह हिंगोली इथल्या मागासवर्गीय मुलींचं नवीन शासकीय वसतिगृह तसंच मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे इथं दुग्ध उत्पादन वाढीसाठी विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला. मिळालेल्या कर्जातून गावात दूध क्रांती घडेल असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला. हिंगोली जिल्ह्यात इयत्ता 12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या वतीनं कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 3425 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर भरारी पथकं, बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली शहरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 19 फेब्रुवारी रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्तानं क्रिकेट, व्हॉलीबॉल, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी यासह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. हिंगोली शहरात हिंददी चादर निमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांनी भव्य कवायत संचलन आणि मानवी साखळी करून श्री गुरु तेग बहादूर यांना मानवंदना दिली. विविध शाळांमधले सुमारे 550 विद्यार्थी या संचलनात सहभागी झाले होते.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.